विषय आहे मित्रांनो, जे काय आपण चौथं आळवणी जे काय टोमॅटोला घालायला जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये हे जे काय 10-54-10 10-54-10 जे काय वेल ॲग्रोवाल्यांचं जे काही 200 लिटरसाठी 1 किलो असं आपण ड्रिंचिंग घालणार आहे. असं जे काही आपण 5 किलो वापरणार आहे 1000 लिटरसाठी. आणि ह्याच्यामध्ये जे काही मिडेक्स जे काही ग्रोटेकवाल्यांचं हे 2 लिटर वापरणार आहे. आणि मिडेक्स नाही भेटलं तर तुम्ही ॲम्बिशन किंवा इसाबिन ड्रिंचिंग घालू शकताय. आता आपण 10-54-10 बघणार आहे. असं आहे मित्रांनो. 10-54-10चा तुम्ही म्हणजे वापरला असेल तर नक्की कमेंट करून रिझल्ट सांगा. धन्यवाद. आता असा कलर झालेला आहे पूर्णपणे ह्याचा बघा. बघू शकता असे प्रेशर आहे. व्हिडिओमध्ये बघायला भेटेल प्रत्येक झाडाला जे काही 70 ते 100 मिलीच्या आसपास आपण ड्रिंचिंग करणार आहे. म्हणजे काय प्लॉटवर गेल्यावरनं व्हिडिओ अर्धा राहिलेला आपण करू. 15 दिवस झाले ते आज. शेतकरी मित्रांनो, विषय असा आहे, जे काय तुम्ही ही 1000 लिटरचा टँक बघताय ह्याच्यामध्ये आपण 10-54-10 जे काय वेल ॲग्रोवाल्यांचं 10-54-10 जे काय 5 किलो 1000 लिटरसाठी म्हणजे 200 लिटरला 1 किलो. आणि जे काय मेडेक्स हा जे काय 2 लिटर म्हणजे 500 म्हणजे 400 मिली प्रति 200 लिटरला. ह्याच्यामध्ये तुम्ही ॲम्बिशन किंवा इसाबिन वापरू शकताय. पण विषय असा आहे मित्रांनो, तुमचं फुल मॅनेजमेंट असेल तर एवढा प्लॉट आम्ही जे काय 12,000 रोप आहे ती आता हा प्लॉट मोजून 1 तास 20 मिनिटामध्ये पूर्णपणे आळवणी झालेला आहे. मोजून म्हणजे तुमचं फक्त मॅनेजमेंट पाहिजे. असं फुल मॅनेजमेंट असलं तर का नाही 100% जे काय तुम्हाला वेळ ह्याच्यामध्ये वाचवू शकता. आता आम्ही वेळ कसा वाचवला, हे 1000 लिटर टँक आम्ही भरून आणलेला आहे. एस टी पीने घालायचं असलं तर 2 मजूर 3 मजूर लागला असतं दिवसभर.